जानकी आज ऑफिसमधून लवकर बाहेर पडली. रिक्षा पकडून थेट फेमस स्वीट शॉप काढले. सानवीच्या आवडीचे मोतीचूरचे लाडू, गुलाबजामुन घेऊन घाईघाईने परत रिक्षा पकडून स्टेशनवर आले. आज लोकलमध्ये जागाही मनासारखी मिळाली. डोळे मिटून ती विचार करू लागली, कशी आई आहे मी. सानवीने 1 महिन्यापूर्वी तिच्या आवडीच्या दुकानातून मोतीचूर लाडू आणि गुलाबजामुन आणायला सांगितले होते. तिला आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू हे पारितोषिक मिळाल्यावर जानकीचं तिला म्हणाली होती की काय बक्षीस देऊ तुला. त्यावर सानवीने फक्त ते मोतीचूर लाडू मागितले होते आणि जानकीला मात्र आज वेळ मिळाला होता. 1 महिना होऊन गेल्यावर सानवी कधी कोणताही हट्ट करत नसे. दृष्ट लागावी इतकी समजूतदार मुलगी देवाने तिला दिली होती. अभ्यासात हुशार, खेळातही पुढे. तिच्या बक्षिसांनी तर एक कपाट भरून गेले होते. सर्व शिक्षकांचीही ती लाडकी होती. बरं, घरातही तिची कोणतीही तक्रार नव्हती. ना खाण्याची आवड निवड, ना कपड्यांसाठी हट्ट. तिच्या बाबांच्या अकाली जाण्याने असेल व आईची होणारी धावपळ बघून असेल, सानवी खूपच समजूतदार झाली होती. अशी गुणी मुलीचा एवढा हट्टही आपण लवकर पुरा करू शकत नाही. या विचाराने जानकीला स्वतःचाच खूप राग आला. नोकरीमुळे आणि ओव्हरटाईममुळे आपण आई म्हणून आपल्या कर्तव्यात कमी पडत नाही ना, अशी अपराधीपणाची भावना तिच्या मनाला सारखी टोचत असे. या विचारात असतानाच लोकल कधी थांबली हे तिला कळले नाही. आपले विचारचक्र थांबवून ती लगबगीने घराकडे निघाली. भरभर चालत तिने 10 मिनिटातच घर गाठले. सानवीने दार उघडताच जानकीने गुलाबजामुन आणि मोतीचूरचा तो बॉक्स तिच्या हातावर ठेवला. पण सानवीने ज्या थंडपणे तो बॉक्स घेतला ते बघून जानकी चकितच झाली. कारण दरवेळी लाडू बघून सानवी आनंदाने नाचतच बॉक्स फोडून लगेच खायला बसायची. जानकीला वाटले दमली असेल पोर. दिवसभर शाळा, घरातले काम, शिवाय परीक्षाही जवळ आली आहे. त्याचा ताणही असेल तिला. मग तिने सानवीला वाटीत खायला दिले, स्वतःही घेतले. सानवी शांतपणे खात होती. जानकीच तिला अधूनमधून काही विचारे. सानवी तेवढीच उत्तरे देत होती. जानकीला थोडं नवल वाटलं, पण तिने दुर्लक्ष केलं. 10वीच्या अभ्यासाचे टेन्शन असेल, जाऊ दे, करू दे तिला अभ्यास, असं म्हणून जानकीही मग स्वयंपाकाला लागली. बघता बघता 6माही परीक्षा आली. जानकी अपराधीपणे सानवीला म्हणाली, बाळा, या परीक्षेच्या वेळी मी सुट्टी नाही घेऊ शकणार. ऑफिसचं खूप काम आहे ग. पण तुझ्या बोर्डाच्या परीक्षेच्या वेळी मी 1 महिना सुट्टी घेणार आहे. आत्ता करशील ना तू सर्व मॅनेज. सानवी नुसतं हो म्हणाली. जानकीला मनातून खूप वाईट वाटत होतं. आई वडील काय काय करतात आपल्या मुलांसाठी. 10वीला मुले असतील तर त्यांना किती वेळ देतात, त्यांच्यासाठी सुट्ट्या घेतात, आणि मी मनात असूनही काही करू शकत नाही. तिचा अभ्यास घेणे तर दूरच, पण तिच्याजवळ बसायलाही वेळ नसतो मला. स्वतःच्या अगतिकतेचा विचार करतच जानकी ऑफिसला निघाली. 4-5 दिवस असेच गडबडीत गेले आणि अचानक ऑफिसमध्ये जानकीचा फोन वाजला. हा तर सानवीच्या वर्ग शिक्षिकेचा फोन. असा म्हणत जानकीने फोन घेतला. फोनवर बोलता बोलता जानकीच्या तोंडाला कोरड पडली. तिच्या सभोवतालचे जग गोल गोल फिरत आहे असं तिला वाटायला लागलं. खुर्चीतून ती पडणारच होती, पण शेजारच्या सहकार्याने तिला सावरले, पाणी दिले. तिला थोडी हुशारी वाटू लागल्यावर तिने सरळ पर्स उचलली. घरी जाते इतकेच बोलून ती निघाली. कशीबशी लोकल पकडली. काही सुचत नव्हते तिला. असं कसं करू शकते सानवी. पहिले 5ही पेपर दिले नाही तिने. मला काहीच कशी बोलली नाही. रोज पेपर कसा होता विचारल्यावर चांगला होता असं चक्क खोटं बोलली माझ्याशी. अभ्यास झाला नसेल का तिचा. ताण घेतला असेल का परीक्षेचा, असे अनेक प्रश्न तिला पडत होते. क्षणात घरी पोचावं असं तिला वाटत होतं. काळजीने जीवाचा नुसता थरकाप होत होता. तिच्या स्वतःला सावरत ती कॉलनीत पोचली तर समोरून चौधरी काकू येताना दिसल्या. आता या नको, त्या चौकशा करणार. या विचाराने जानकी भरभर निघाली, पण त्यांनी जानकीला थांबवलेच. लगेच सुरूही झाल्या. आज लवकर कशी ग आली. सानवी सध्या घरीच असते. शाळेला दांड्या मारते वाटतं, आणि रोज तिच्या शाळेतला मुलगाही येतो दुपारी. काय घरी बसून एकत्र अभ्यास चाललाय वाटतं. लक्ष ठेव बाई पोरीवर.
दिवसभर तू नसते इकडे भलते उद्योग होऊन बसायचे. इतके बोलून चौधरी काकू निघूनही गेल्या. जानकी मात्र जागी थिजून गेल्यासारखी तिथेच उभं राहिली. आता तडक घरी जावं आणि सानवीच्या 2-3 कानफाटात देऊन तिला जाब विचारावा असा विचार करून जानकी धावतच घराच्या दिशेने निघाली. पण लगेचच ती थबकली. तिला या सगळ्या गोष्टींनी पुरतं चक्रावून सोडलं होतं, पण तरीही तिचा आपल्या सानवीवर पूर्ण विश्वास होता. काहीतरी गडबड नक्कीच आहे. ती तशीच कॉलनीतल्या भाकावर बसली. विचारचक्र तर जोरात सुरू होतं. प्रत्येक गोष्ट आपल्याशी मोकळेपणाने बोलणारी सानवी सध्या अबोल झाली होती हे खरे, पण परीक्षा न देण्याइतपत काहीतरी झाले म्हणजे बाब गंभीर आहे. त्यातच चौधरी काकूंनी सांगितलेल्या गोष्टीमुळे तिला अजूनच काळजी वाटू लागली. हा प्रसंग त्रागा करून सानवीला जाब विचारण्याचा नाही तर थोडं सबुरीने घेण्याचा आहे. आरडाओरड करून सानवी काही सांगणार तर नाहीच, पण बऱ्याच गोष्टी लपवून मात्र ठेवेल. तिला विश्वासात घेऊन, तिला समजवून घेऊनच खरं काय ते समजेल असा निश्चय करून ती निघाली. स्वतःची घालमेल लपवत चेहरा हसरा करण्याचा प्रयत्न करत तिने घराची बेल दाबली. आईला असं दारात अचानक उभं पाहून सानवी थोडी गोंधळली, पण जानकी नेहमीप्रमाणे आत गेली आणि रोजच्या प्रमाणेच तिला विचारले, कसा होता ग आजचा पेपर? अगं तुला सरप्राईज द्यावं म्हणून मी आज लवकर आले. चल तुझ्या आवडीचा शिरा करते पटकन, मग तू बस अभ्यासाला. उद्या शेवटचा पेपर आहे ना तुझा. सानवी यावर काहीच बोलली नाही. दोघीही जेवणाच्या टेबलवर शिरा खायला बसल्या. मग हळूच जानकी म्हणाली, सानवी माझ्यामुळे तुला घरात खूप काम पडतं ना. परीक्षेच्या वेळीही तुला घरातलं सर्व आवरून जावं लागतं. आता मी ना दुसरी नोकरी शोधते, 10 ते 5 अशी. मग सकाळी 7लाच बाहेर नाही पडावं लागणार. आपल्याला बोलायला खूप वेळ मिळेल. मग आपल्या या कठीण दिवसात तू मला किती समजून घेतलेस ग, किती सांभाळतेस तू मला. आपण दोघीच तर आहोत एकमेकींसाठी. मी तुझ्यासाठी मनातले सर्व बोलते, तशी तूही तुझ्या मनातले माझ्याशी सर्व शेअर करतेस. आपलं नातंच वेगळं आहे, अगदी मैत्रिणीसारखं. हो ना बाळा? मैत्रीत काही लपवायचे नसते, अगदी विश्वासाने सगळे सांगायचे असते. तूही माझ्याशी असेच वागते, त्यामुळे मी तुझ्या बाबतीत अगदी निश्चिंत आहे. जानकीचे बोलणे पूर्ण होते ना होते तोच सानवी जानकीच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडायला लागली. जानकीने तिला जवळ घेत काही न बोलता पूर्ण शांत होऊ दिले. मग सानवीने बोलायला सुरुवात केली. अगं आई, मी तुझ्या विश्वासाला पात्र नाही. मी तुझ्यापासून बरंच काही लपवले आहे. तुला या सर्व गोष्टींचा त्रास होऊ नये म्हणून मी तुला काही सांगितलं नाही. तुला टेन्शन नको म्हणून मीच हा गुंता सोडवायचा प्रयत्न करत होते ग, पण माझ्याने हे आता शक्य नाही. मी पुरती अडकले ग यात. आता माझं काय होणार? जानकी सानवीचे बोलणे ऐकून मनातून खूपच धास्तावली, पण चेहऱ्यावर काहीही न दाखवता बोलली, अगं काय बोलतेस तू? हे झालंय तरी काय? सानवीने सर्व सांगायला सुरुवात केली. हे सगळे सुरू होऊन 1 महिना होऊन गेला. कुणीतरी मला व्हॉट्सअपवर मेसेज केला की मैत्री करशील का? मी त्याला सांगितले की मी अशी अनोळखी लोकांशी बोलत नाही, पण तो म्हणाला, आपण आत्ताच तर भेटलो होतो आंतरशालेय स्पर्धेत, मला तुझ्याशी फ्रेंडशिप करायला आवडेल. आई, मी त्याला स्पष्ट नाही म्हणून सांगितले आणि नंबर ब्लॉक केला. पण दुसऱ्या दिवशी नवीन नंबरने परत तसाच मेसेज आला आणि त्याबरोबर माझे खूप सारे फोटो होते. त्याने धमकीही दिली की परत नंबर ब्लॉक केला तर हे सारे फोटो सोशल मीडियावर घाणेरड्या प्रकारे व्हायरल करील, तुझी बदनामी करील. मी खूप घाबरले आई. कुठून आले असतील माझे इतके फोटो त्याच्याकडे? तो तर दुसऱ्या शाळेचा आहे म्हणतो. त्यानंतर रोज विचित्र आणि घाणेरडे मेसेज असतात. मी आता नंबरसुद्धा ब्लॉक करू शकत नाही. मी घरातून कधी बाहेर पडते, कुठे जाते, शाळेतून कधी येते हे सगळं त्याला माहीत असते. मी एके दिवशी कंटाळून त्याला मेसेजही केला की मी आईला सांगून पोलिसात तक्रार करीन म्हणून. त्याच्यावर त्याचा मेसेज आला की ज्या दिवशी तू पोलिसात जाशील त्या दिवशी तुझ्या तोंडावर ॲसिड टाकून तुझ्या तोंडाचे वाटोळे करीन. आई, त्या दिवसापासून मग मी घराच्या बाहेरही पडले नाही, पेपरसुद्धा दिले नाही ग मी. हे सर्व ऐकून जान्हवीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचे डोके सुन्न झाले. इतके सगळे होऊन गेले आणि मला काहीच कळले नाही
किती सहन केले माझ्या निष्पाप लेकराने. पण सानवी हे सगळं खरं सांगत असेल तर चौधरी काकूंनी सांगितलेला तो मुलगा कोण जो घरी येतो? जानकी हा विचार करतच होती. तितक्यातच सानवीच म्हणाली, आई अगं मी शाळेत जात नाही म्हणून मागच्या आठवड्यापासून शुभम घरी येतोय. शाळेच्या नोट्स, रोज होणारे पेपर्स मला देतो आहे. मी घरीच सोडवले ते पेपर. त्याने मला खूप वेळा विचारले म्हणून मी त्यालाही हे सर्व सांगितले आहे. खूप धीर देतो ग तो मला. लहानपणापासूनचा माझा मित्र. अशा अडचणीच्या वेळी मला सावरतो आहे आणि मीच भांडून बसले होते त्याच्याशी. तोच म्हणाला की आपण यातून मार्ग काढू. सध्या आईला सांगू नको, उगाच टेन्शन नको त्यांना म्हणून नाही सांगितले ग तुला. पण आज राहवला नाही म्हणून मी तुझ्याशी काही लपवून ठेवू शकत नाही आई. आत्ता काय करायचे ग आपण? जानकीने सानवीला जवळ घेतले. तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवून म्हणाली, मी आहे ना, तू काळजी करू नकोस. आपण मार्ग काढू यातून. सानवीला जवळ घेऊन जानकी बराच वेळ विचार करत बसली. स्वतःशीच ती बोलू लागली, आता काहीतरी करायलाच हवे. माझ्या सानवीला यातून वाचवायलाच हवे. माझ्या बाळासाठी मी काहीही करेन. जानकी उठली. सानवीचा फोन तपासला. ते सगळे मेसेज तर सानवीने डिलीट केलेले होते, पण फोटो मात्र गॅलरीमध्ये सापडले. तिने सगळे फोटो नीट पाहिले. मनाशीच काहीतरी तिने ठरवले आणि स्वस्तपणे ती झोपी गेली. दुसऱ्या दिवशी पेपर झाल्यावर शुभम घरी आला. जानकी आज झोपली होती. काल झाल्या प्रकारामुळे जानकीला खूप त्रास झाला असेल या विचाराने सानवीने तिला उठवले नाही. ती शुभमला हे सर्व सांगणार इतक्यातच तोच म्हणाला, किती दिवस तू घरात अशी कोंडून राहणार आहेस? आज ना उद्या तुझ्या आईला हे समजणारच. आणतो फोन. आपण आत्ता सूक्ष्मोस लावू त्याचा. आपण त्याला मेसेज करू की त्याचा नंबर आपण पोलिसांना दिला आहे आणि आता पोलीस कधीही येऊन त्याला पकडून नेणार आहेत. सानवी काही बोलायच्या आतच शुभमने असा मेसेज पाठवूनही दिला. नंतर तो नंबरही ब्लॉक केला. पण सानवी घाबरून बोलली, अरे आता तो मला अजूनच त्रास देईल आणि त्याने ॲसिडचा अटॅक केला तर? शुभम मग बोलला, अगं तो असं काहीही करणार नाही. पोलिसांना तो नक्कीच घाबरणार. आता तो तुला परत त्रासही देणार नाही आणि तुला खूपच भीती वाटत असेल तर मी येत जाईन तुझ्याबरोबर रोज शाळेत आणि घरी पण सोडत जाईल तुला. तू आता अजिबात घाबरायचे नाही. सानवीला खूप बरे वाटले हे ऐकून. हे सांगायला ती आईला बोलवणारच होती. तो जानकीच बेडरूममधून बाहेर येताना दिसले. जानकीला बघून शुभम चकितच झाला. तो काही बोलणार इतक्यात जानकीने त्याच्या 4-5 मुस्काटात लावल्या. शुभम कोलमडून खाली पडला. तोच पोलीसही हजर झाले. त्यांनी शुभमला ताब्यात घेतले. सानवी तर पुरती गोंधळून गेली. जानकीच मग म्हणाली, हे सगळं करणारा दुसरा तिसरा कोणीच नसून शुभमच आहे. सानवी अजूनच गोंधळली आणि बोलली, अगं पण आई तो कसा असेल? तो तर मला या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी मदत करत होता. जानकी मग सविस्तर सांगू लागली, सानवी हे सगळं याचेच नाटक होते. त्याने तुला मागे प्रेमपत्र लिहिले होते तेव्हा तू त्याला सर्वांसमोर सुनावले होतेस. त्याच्याशी असलेली बालपणापासूनची मैत्रीही तोडली होतीस. या सर्व गोष्टींचा सूड घेण्यासाठी आणि तुला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी त्याने हा बनाव केला. आधी तुझी माफी मागून मागचे सर्व विसरून जाण्यासाठी तुझी विनवणी केली. मी तुला केव्हाच बोलले होते की हा मुलगा मैत्री करण्यासारखा नाही म्हणून. लहानपणी आपल्या शेजारी राहणारा निरागस शुभम वेगळा आणि आत्ता वाईट संगतीत पडून बिघडलेला शुभम वेगळा आहे. पण तू म्हणाली की आपण त्याला परत सुधारण्याची संधी देऊ, त्याला योग्य रस्त्यावर आणू. पण आपली मोठी चूक झाली. काही माणसे कधीच सुधरत नसतात. सानवीला प्रश्न पडला की आईला त्याच्यावर संशय कसा आला. जानकीच मग म्हणाली, मी तुझा मोबाईल चेक केला आणि त्याने पाठवलेले फोटो पाहिले. त्यातील एक फोटो त्याच्याच बहिणीच्या लग्नातला होता. लग्नाच्या अल्बममधून काढून क्रॉप केलेला तो फोटो दुसऱ्या कुणाकडे असणं शक्यच नव्हतं. लगेच मला कळून चुकले की हा दुसरा तिसरा कोणी नसून शुभम आहे. मग मी तो नंबर ही इन्स्पेक्टर साहेबांना पाठवला. त्यांनी सर्व शहानिशा करून तो शुभमच आहे याची खात्री करून घेतली. जानकी इन्स्पेक्टर साहेबांना म्हणाली, धन्यवाद साहेब, तुम्ही मला खूप मदत केली. रात्रीतून तुम्ही सर्व तपास केला.
याने माझ्या मुलीला विनाकारण खूप त्रास दिला. त्याला चांगली शिक्षा करा. परत त्याची असं करण्याची हिंमत नाही झाली पाहिजे. पोलीस शुभमला घेऊन गेले. सानवी येऊन आईला बिलगली. आज आईमुळे ती किती मोठ्या संकटातून वाचली होती. एक आईच हे करू शकते. मायलेकींच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहत होत्या. मोठं संकट टळलं होतं. जानकीचा हात लेकीच्या डोक्यावरून फिरत होता. जणू ती सानवीला आश्वासन देत होती. माझ्या प्राणाहून प्रिय सानवीच्या डोळ्यात मी कधीही अश्रू येऊ देणार नाही. मी तुझ्यासाठी सगळ्या जगाशी लढेल. सर्व संकटांचा सामना करीन. फक्त तुझ्यासाठी जगते मी आणि तुझ्यासाठी काहीही करायला मागे पुढे पाहणार नाही मी. तुझ्यासाठी काहीही बाळा, तुझ्यासाठीच काहीही. आई आपल्या मुलांच्या पाठीमागे सतत ढाल म्हणून उभी असते. स्त्री म्हणजेच एक आदिशक्तीचं रूप असतं. आपल्या मुलांवर कुठलेही संकट येणार म्हटल्यावर आईमध्ये प्रचंड अशी ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे कोणीही आपल्या आईला कमी लेखू नये. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.